परंपरेत नटलेला आपला भारत देश. असाच भारतातील नव्हे तर जगातील सर्वात मोठा उत्सव म्हणजे गणेश उत्सव. या उत्सवाच्या 10 दिवसात अंदाजे 3 कोटी लोक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष उत्सवात सहभागी असतात. सौभाग्य, बुद्धिमत्ता, आनंद, उत्साह देणारा हा मांगल्याचा उत्सव. गणपती बाप्पा अष्टकलेची व बुद्धीची देवता, 32 रूपे असलेले असे हे गणेशा म्हणजे लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांचं आराध्य दैवत. हा मांगल्याचा उत्सव काही लोकांपुरता सीमित न राहता तो पूर्ण समाजासाठी व्हावा, यातून समाज जागृती, संघटन व्हावे या उदात्त हेतूने लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले. पण या उत्सवाला काळाच्या ओघात हळूहळू अनिष्ट वळण लागले आहे. आजच्या स्थितीत हा उत्सव प्रदूषणाकडे वळत चालला. आधीच पाणीसाठे कमी आहेत, नद्यांना पाणी नाही. याच पाणी प्रदूषणाविषयी आपणास बोलायचे आहे, नव्हे तर कृतीत यायचे आहे. शाडू मातीच्या गणपतीची प्रामुख्याने घराघरात स्थापना व्हायला पाहिजे. त्याचबरोबर जे गणेश मंडळांना सार्वत्रिक स्वरूप आलेलं आहे ते सार्वत्रिक स्वरूप न येता एक गाव एक गणपती ही जी संकल्पना आहे ती जर आपण राबवली तर त्याच्यातून जे काही पुढचं प्रदूषण जे होत आहे नद्यांचं, तलावांचं, विहिरींचं, तर ते त्या ठिकाणी थांबणार आहे, त्याला कुठेतरी आळा बसणार आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये माध्यम म्हणून मग ते वृत्तपत्र असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा आणखी जो काही सोशल मीडिया आपण ज्याला म्हणू, तर त्याचा जो काही वापर आहे तो या अनुषंगाने आपल्याला मोठ्या प्रमाणात करता येऊ शकेल. म्हणजे गणेश विसर्जन झाल्यानंतर त्याचे चित्र आणि ते सगळे फोटोग्राफ लावण्यापेक्षा जर आधीपासून माध्यमाची भूमिका जर सकारात्मक असली आणि त्या अनुषंगाने जर आपण नद्यांचं प्रदूषण रोखू शकलो तर हे कुठेतरी खूप चांगली गोष्ट होणार आहे. आपल्या देशातील उत्सव परंपरा या मुळात नैसर्गिकच आहेत. मग त्यात गणेश उत्सव अपवाद कसा? जुन्या काळी दूरच्या डोंगरावरून लाल माती आणली जात असे, ती घराघरात वाटली जाई. माती घरात देणाऱ्या व्यक्तीस धान्यदान होत असे. याच मातीला घराघरात व्यवस्थित भिजवून त्याची गणेश मूर्ती तयार केली जाईल. याच मूर्तीची प्रतिष्ठापना करून 1.5 दिवस किंवा 10 दिवस भक्तिभावाने पूजा आरती होत असे. जुन्या काळी गणेश उत्सवातील सजावट ही गव्हाचे तृण किंवा तांदळाचे तृण या हिरवळीने केली जात असे. स्वस्ति श्री गणनायको गजमुखो नैसर्गिकरित्या लाल माती, काळी माती याशिवाय
कोकणातील तांदळाचे गणपती, वाळूपासून बनवलेले गणपती ही आदर्श पद्धती आहे. पण काळाच्या ओघात सजावटीला डेकोरेशन हे नाव रूढ झाले व साऱ्या संकल्पनाच बदलल्या. निसर्गात जलपरिसंस्था किंवा जी वेटलँड इकोसिस्टीम असते हिला खूप महत्त्व आहे. जो गणेशोत्सव असतो तर या गणेशोत्सवातून खूप मोठ्या प्रमाणात मूर्ती या जलाशयावर येत असतात. नदी असेल, तलाव असतील, तर त्यासोबत निर्माल्य देखील येत असतं. लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढते आणि जलाशयांची संख्या त्या मानाने कमी आहे. आता काही वर्षापूर्वी आम्ही एक असाही उपक्रम चालू केला की आम्ही निर्माल्य रथ फिरवत असतो. तर हा निर्माल्य रथ आमची एक संस्था आहे, वन्यजीव संरक्षण संस्था, ते संस्थेतर्फे तो फिरवला जातो. तर हा निर्माल्य रथ आम्ही शहरातल्या प्रत्येक जी गणपती मंडळ आहे तर त्यांच्यापर्यंत नेतो विसर्जनाच्या आदल्या दिवशी, आणि 10-8 दिवसात जर जमा झालेलं निर्माल्य असतं ते एकत्रित गोळा करतो. पण तरीसुद्धा मोठ्या प्रमाणात घरगुती गणपतीच्या सोबत निर्माल्य येत असतं. तर आम्ही त्या येणाऱ्या व्यक्तींना आम्ही विनंती करतो आणि त्यांच्याकडून ते निर्माल्य घेऊन आम्ही महानगरपालिकेच्या ज्या ट्रॅक्टर्स असतात, गाड्या असतात किंवा कचराकुंडी असतात ते सगळं एकत्रित गोळा केलं जातं आणि हे निर्माल्य सामाजिक वनीकरणाची आमची जी नर्सरी आहे तर त्या ठिकाणी खड्डा तयार करून तिथे कंपोस्ट खतासाठी ते पाठवलं जातं. गणेश उत्सवातील पाणी प्रदूषण जाणण्यासाठी एक प्रयोग झाला. यात एका बकेटमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसची गणेश मूर्ती व 10 दिवसाचे निर्माल्य ठेवले. तर दुसऱ्या बकेटमध्ये फक्त लाल मातीची गणेश मूर्ती. आणि 10 दिवसानंतर ज्या पाण्यात मातीची मूर्ती होती ती पाण्यात विरघळून पूर्ण चिखल स्वरूपात झाली होती. तर दुसऱ्या बकेटमधील निर्माल्याला दुर्गंध सुटला होता. या पाण्यात बॅक्टेरियाचे प्रमाण खूप वाढले होते. तर त्यातील प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती ही विरघळलीच नव्हती. यावरून आपल्या लक्षात येते की कशा प्रकारे पाणी प्रदूषित होत आहे. साधारणतः 2004 मध्ये माझ्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पिंगळी नावाचे एक गाव आहे. त्या गावी एक मोठा गॅस्ट्रोचा एपिडेमिक झाला. त्या एपिडेमिकमध्ये जवळजवळ 170 लोक अफेक्ट झाले होते. पेशंटचा एवढा हाहाकार होता की प्रत्येक पेशंटला कमीत कमी आम्हाला 50-60 ते 100च्या दरम्यान आयव्ही फ्लूइड द्यावं लागलं. अँटीबायोटिक्स भरपूर प्रमाणामध्ये द्यावे लागले. जवळजवळ 170 रुग्णापैकी 169 रुग्ण आमचे वाचलेत. गॅस्ट्रो जो झाला हे
होऊ नये म्हणून म्हणजे नेमकं त्याचं संशोधन आम्ही करत असतो की गॅस्ट्रोचं कारण काय, गॅस्ट्रो होण्याचं कारण काय. तर ह्या 170 लोकांनी ज्या विहिरीचं पाणी पिलं होतं ते विहीर गावाच्या सेंट्रल भागामध्ये, मध्य भागामध्ये होती आणि त्या विहिरीमध्ये 4 दिवसापूर्वी गणपतीचं आणि त्यांचं विसर्जन केलं होतं आणि त्यासोबतच त्यांनी जे निर्माल्य असते त्याच्यामध्ये सर्व पदार्थ असतात, खाऊ केलेले पदार्थ असतात, मोदक असतात, केळी असतात, वेगवेगळे फ्रूट्स असतात, ते सडले त्या ठिकाणी विहिरीमध्ये आणि सडल्यानंतर तिथं बॅक्टेरिया उत्पन्न झाले. बॅक्टेरिया उत्पन्न झाल्यानंतर ते सडलेलं पाणी किंवा बॅक्टेरिया उत्पन्न झालेलं पाणी, दूषित पाणी लोकांनी पिल्यामुळं हा गॅस्ट्रो उद्भवला. मला लोकांना एक विनंतीच करायची आहे की गणपती विसर्जनाचं, मूर्तीचं विसर्जन आणि निर्माल्याचं विसर्जन पिण्याच्या विहिरीमध्ये करू नये. गणपती उत्सवात वापरात येणारे डेकोरेशन साहित्य, त्यात प्लास्टिक, थर्माकोल या स्वरूपात निर्माल्य म्हणून नद्यात, विहिरीत, तलावात विसर्जित करण्यात येते. हे प्लास्टिक नष्ट होत नसल्याने त्याचा टिकाऊ कचरा तयार होतो. त्यामुळे जमिनीत पावसाचे पाणी झिरपत नाही. जनावरे प्लास्टिक खाल्ल्याने मरण पावतात. दरवर्षी प्लास्टिक पोटात गेल्याने 1 लाखाच्या वर प्राणी मरतात. या प्रदूषणामुळे नद्या, तलावांची किनारे अस्वच्छ व दुर्गंधीने भरतात. परिणामी डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया या साथीच्या आजारांचा प्रसार होतो. आपली संस्कृती व परंपरा ही आदर्श आहे. आपल्या पुराण ग्रंथात म्हटले आहे की गंगा पुण्यजला प्राप्य त्रयोदश विवर्जयेत शौचमाच मनचैव निर्मल्यमलघर्षणम. अर्थात नद्यांचे पुण्यमय स्वच्छ पाणी हवे असेल तर नद्यांमध्ये शौच, विष्ठा, निर्माल्य टाकू नका. या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्याने आज महाराष्ट्रातल्या 28 नद्या अतिप्रदूषित झाल्या आहेत. मलमूत्र, रोजचा कचरा, कारखान्यातील प्रदूषित पाणी यांचा समावेश आहे. यातच पवित्र गणेश उत्सवाची या प्रदूषणात भर पडली तर हे श्रद्धेच्या नावाखाली पापच ठरणार नाही का? गणपती उत्सव हे अलौकिकाला लौकिकाच्या पातळीवर आणून साधना करण्याचा उपाय आहे. प्रदूषण करणं हे योग्य नाही. त्याच्यासाठी आपल्याला अनेक प्रकारचे उपाय करता येतील. पहिला उपाय, निर्माल्य जे काही निर्माण होतं ते आपण एका बाजूला साठवणे. त्याच्यासाठी रोजच्या रोज त्या छोट्याशा शेजारच्या जरा दूरवर घेतलेल्या खड्ड्यामध्ये ते निर्माल्य साठवणे. अशा प्रकारचं निर्माल्य त्यात साठवलं आणि नंतर झाकून टाकलं तर ते भूमीचाच एक भाग होऊन जातं आणि त्यामुळे प्रदूषणही वाढत नाही. आणि मग आजूबाजूची घाण स्वच्छ करणं, कागद, प्लास्टिक, फुलं, फळं, त्याच्या बिया, नारळं, करवंट्या, 1 ना 2, उदबत्त्या, या सगळ्या गोष्टींचं एकत्रीकरण करून पुन्हा एकदा एकत्र करणं. शक्य असेल तर जाळून टाकणं, शक्य नसेल तर एखाद्या खड्ड्यात पुन्हा एकदा टाकणं. यामुळे स्वाभाविकपणानं दूषित होण्याचं पाणी वाचेल, दूषित होण्यापासून भूमी वाचेल. तर 2 मोठी उदाहरणं देता येतील. एक आहे ऑस्ट्रेलियाचं